नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने सुरू असलेल्या कामांच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। पिंपळगाव बहुला जकात नाका येथे नव्याने बांधण्यात आलेल्या मोरीजवळ टाकलेले पाईप पावसाच्या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने सुमारे 20 फूट खोल खड्डा पडला आणि सातपूर त्र्यंबक मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करावी लागली। त्यामुळे दोन्ही बाजूंना 1.5 ते 2 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी मोठ्या मोरी किंवा पुलाची आवश्यकता असताना केवळ 2 पाईप टाकून जुनी जलवाहिनी व्यवस्थित जोडण्यात आली नव्हती। परिणामी सकाळी 7 वाजल्यापासून झालेल्या मुसळधार पावसात पाण्याचा प्रचंड प्रवाह रस्त्यावर आला आणि नव्याने केलेले काम अक्षरशः वाहून गेले। यामुळे सातपूर त्र्यंबक मार्ग तब्बल 3 तास ठप्प राहिला। वाहतुकीची कोंडी सातपूरपर्यंत पोहोचल्याने हजारो वाहन चालक आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। या गंभीर परिस्थितीत प्रशासन पोहोचण्यापूर्वी पिंपळगाव बहुला येथे युवकांनी स्वतः पुराच्या पाण्यात उतरून वाहतुकीला मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न केला। स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे काही प्रमाणात वाहतूक सुरळीत झाली। पाण्याचा निचरा झाल्यानंतर पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले व पाहणी करत रस्ता पूर्ववत करण्याचे काम केले। दरम्यान दरवर्षी या ठिकाणी पाणी साचून वाहतूक विस्कळीत होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। तात्पुरत्या उपायांऐवजी कायमस्वरूपी पूल उभारावा आणि निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी जोरदार मागणी पिंपळगाव बहुला ग्रामस्थांनी केली आहे। या ठिकाणी पिंपळगाव बहुला येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या पुलावरती पाणी साचलेलं आहे। प्रचंड पाणी होतं। सकाळी 6:30 ते 7 वाजेपासून या ठिकाणी वारंवार पुलाची मागणी करून सुद्धा पुलाची मागणी पूर्ण होत नाहीये। हे दरवर्षी तो पाणी साचलं जातं आणि हा त्र्यंबकेश्वरला जाणारा मेन रोड आहे। प्रचंड ट्रॉफिक या ठिकाणी 5 ते 10 किलोमीटर पर्यंत वाढलेली आहे। प्रशासनाचा कोणी व्यक्ती या ठिकाणी आलेला नाही। आता पाऊस उघडल्यानंतर एक येत आहे। हा रस्ता जवळपास 7 वाजेपासून आता 10 वाजले 3 ते 4 तास हा रोड बंद आहे। आणि सकाळपासून या ठिकाणी पिंपळगाव बहुल्यातील युवक असतील, परिसरातील युवक असतील, कोणीच आले नाही। अजून प्रशासनाचं कोणीच आलेलं नाहीये। सकाळपासून मीडियावाले आलेले पण या ठिकाणी बंदोबस्तासाठी सुद्धा कोणी नाही। स्वयंस्फूर्तीने युवक या ठिकाणी बंदोबस्त करताय, गाड्यांना काढताय। दूधवाले असतील, शाळेतले विद्यार्थी असतील, कॉलेजचे विद्यार्थी असतील, काही कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे आज पेपर होते ते या ट्रॉफिक जाममुळे पोहोचू शकले नाही काही जण। पिंपळगाव बहुला येथे जकात नाक्यावर प्रचंड मोठा पूर आलेला आहे। आज पाऊस जास्त झाल्यामुळे आणि सिंहस्थाचं आत्ताच या बाजूचं आत्ताच काम झालं, परंतु इथं मोऱ्या टाकल्या, पूल पाहिजे होता, 2 गाड्यांचा पूल पाहिजे होता, परंतु मोऱ्या टाकल्या। मोऱ्या अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे आणि पहिल्याच पावसात हे वाहून गेलेलं आहे। जुन्या याला त्यांनी कनेक्ट न केल्यामुळे ते सर्व वाहून गेलेले आहे। इथं नवीन पूल टाकला पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी। दरवर्षी हा पूल वाहून जातो, याच्यावरून दरवर्षी पाणी असतं। 7 वाजेपासून हा रस्ता बंद आहे। 7 वाजेपासून रस्ता बंद आहे आणि त्याच्यानंतर थोडा कमी पाणी झाल्यानंतर पिंपळगावच्या सगळ्या युवकांनी रस्ता मोकळा केलेला आहे। प्रशासनाचं 4 तासानंतर आता आलेले प्रशासन कोणीच आलेलं नाही। मी सकाळी 8 वाजेपासून इथे ट्रॅफिक नोकरी करतोय, तरी ट्रॅफिक पाणी वाढतच आहे। या ठिकाणी रात्रीच त्यांनी पाईप टाकलाय, तिथे तो देखील पाईप वाहून गेलाय सकाळी पाण्याच्या प्रेशरने। ही घटना पुन्हा एकदा सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरू असलेल्या विकास कामांच्या दर्जांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून मुसळधार पावसाने निकृष्ट कामाचा बुरखा फाडल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे।